होता आणि फिल्डिंग घेतलेली आहे. रिजन्सी अटॅकर्सची फिल्डिंग आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. स्कोरर निशिकांत प्रधान, आपण तयार असाल तर पंचांना इशारा करायला. चला सामना सुरू करायचा आहे. गुणलेखक तयार आहेत. रिजन्सी जायंट्स यांची बॅटिंग आणि पहिला चेंडू, पंचांचा इशारा, या ठिकाणी वाईड चेंडू आहे. गोलंदाजीसाठी दुर्गेश सिंग. पुढील चेंडू राहुल दुबे आणि चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू गेलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. 6. चेंडू मारलेला आहे राहुल दुबेने. चेंडू गेलेला आहे पॉइंटच्या दिशेने, गलीच्या दिशेने गेलेला आहे आणि केवळ एकच धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता. केवळ एक धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. 2 चेंडू झालेले आहे. 2 चेंडू अखेर संघाची धावसंख्या 8 आणि स्ट्राईकला आलेला आहे आयकॉन खेळाडू प्रवीण परचंडे. मागील सामन्यात धुवाधार फलंदाजी केली होती आणि सुंदर असा यॉर्कर चेंडू दुर्गेश सिंग याचा. मागील एका टुर्नामेंट मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचं पारितोषिक मिळवलेला दुर्गेश सिंग. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा दुसरा यॉर्कर टाकलेला आहे प्रवीण परचंडे यांनी. खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू गेला आहे लेग स्लिपच्या दिशेने. केवळ एक धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि स्ट्राईकला पुढील चेंडू आणि या ठिकाणी पंचांचा इशारा आहे. वाईड चेंडू आहे. संघाची धावसंख्या 4 चेंडू. सुंदर फटका मारलेला आहे या ठिकाणी आणि ओम गाढवे याने हा झेल अगदी अलगदपणे टिपलेला आहे आणि या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे. राहुल दुबे झेल देऊन तंबूत परतत आहे.
एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 वर आणि स्ट्राईकवर आहे डॉक्टर तरुण तिवारी. हा सामना 4 षटकांचा आहे. 24 चेंडू मध्ये तुम्हाला आवश्यक तेवढ्या धावा जमवणे फार गरजेचे आहे. मारलेला आहे गुड्डूने, परंतु हा चेंडू गेलेला आहे. त्या ठिकाणी खेळाडू आहे दीपक आणि डॉट बॉल आहे. संघाची धावसंख्या 11. सुंदर असा चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी ओव्हरथ्रो झाला होता, परंतु दुर्गेश सिंग त्या ठिकाणी तैनात असल्यामुळे त्यांनी तो चेंडू पकडला. पंचांनी हा चेंडू वाईड असा घोषित केलेला आहे. पंचांनी या ठिकाणी वाईडचा इशारा दिलेला आहे. पुढील चेंडू घेऊन सत्यम सिंग आणि मारलेला आहे प्रवीण परचंडे आणि चेंडू, आणि त्या ठिकाणी रणजित साळवी क्षेत्ररक्षणासाठी तैनात होते, परंतु चेंडू पकडण्यात त्यांना अपयश आलेला आहे. पंचांचा इशारा. 4 धावा. अश्वाने जबरदस्त नेतृत्व. बळी घेण्यात यश मिळालेलं आहे मागील संघाला. आणि स्लो बॉल टाकला होता, परंतु केवळ एकच धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 18. चार चेंडू 18 धावा. पुढील चेंडू आणि मारलेला आहे गुड्डू याने, परंतु त्या ठिकाणी मिसफील्ड झालेला आहे, थोडासा फंबल झालेला आहे. केवळ एक धाव. नारायण पाल त्या ठिकाणी फिल्डिंग साठी होते, परंतु तो चेंडू पकडण्यात त्यांना अपयश आलेला आहे. संघाची धावसंख्या 19. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील हा अखेरचा चेंडू. सत्यम सिंग याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. मारलेला आहे प्रवीण परचंडे आणि हा चेंडू मारलेला आहे. त्या ठिकाणी चंद्रराज साळवी उपस्थित आहे, त्यांनी चेंडू पकडलेला आहे आणि थ्रो केलेला आहे. केवळ एकच धाव या चेंडूवर प्राप्त झालेली आहे आणि पाहूया आता काय करतोय. त्याच्या समोर आहे अनुभवी प्रवीण परचंडे. अनेक स्पर्धा प्रवीण परचंडे यांनी गाजवलेल्या आहेत. महत्त्वाच्या क्षणी उपयुक्त अशी खेळी करून संघाला विजयावर पोहोचण्यासाठी
तो ओळखला जातो. स्ट्राईकवर आहे प्रवीण परचंडे. पाहूया 2 षटक 20 धावा. 4 षटकांचा हा सामना आहे. खेळाडू मागवलेला आहे आणि पंचांनी या ठिकाणी हा चेंडू वाईड असा घोषित केलेला आहे. आणि पुन्हा शॉर्ट बॉल होता आणि वाईड झालेला आहे तो. हा चेंडू सुद्धा वाईड घोषित करण्यात आलेला आहे. संघाची धावसंख्या 22. 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओम गाढवे आणि फुलटॉस चेंडू आलेला आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स बाउंड्री. मिड विकेटच्या दिशेने चेंडू फटकावला होता आणि 1 बाउन्स त्या ठिकाणी 4 रन गेलेले आहे. मिड विकेटच्या दिशेने मारला होता. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओम गाढवे तयार. मारलेला आहे हा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चंद्रहास साळवी यांचं कर्णधार पदाला साजेस असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 5 धावा त्या ठिकाणी संघासाठी त्याने वाचवलेलं आहे. अमूल्य असं योगदान चंद्रहास साळवी यांच्या माध्यमातून. स्ट्राईकवर आलेला आहे तरुण तिवारी आणि आमच्या आश्रयदाते पंढरीनाथ भालेराव यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं इथे स्वागत करतो. पंढरीनाथ भालेराव स्वागत आहे आपलं. आणि मारलेला आहे परंतु हा चेंडू बीट झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी ओम गाढवे याच्या माध्यमातून. आणि चेंडू मारलेला आहे त्या ठिकाणी खेळाडू 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 29. 4 चेंडू झालेले आहेत. 29 धावा. स्ट्राईकवर आहे पुन्हा एकदा तरुण तिवारी आणि पुन्हा एकदा सुंदर असा पंचांचा इशारा आहे या ठिकाणी. हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या 30 आणि मारलेला आहे उत्तुंग गगनचुंबी असा षटकार. बाबा बाबा संघाची धावसंख्या 36. या षटकातील हा अखेरचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड आहे. संघाची धावसंख्या 37. स्ट्राईकला आहे तरुण. 7 चेंडूत 9 धावा केलेल्या आहेत त्याने. आणि या ठिकाणी विकेट गेलेला आहे डीजे.
पुढील षटक घेऊन येत आहे. स्ट्राईकवर आहे प्रवीण परचंडे. 7 चेंडूत 13 धावा केलेल्या आहे. सुंदर उत्तुंग गगनचुंबी षटकार प्रवीण परचंडेच्या बॅट मधून. जीवा ₹500 पारितोषिक. ओ सुंदर उत्तुंग गगनचुंबी. क्या 49. 3.2 ओव्हर झालेले आहेत. प्रवीण परचंडे 9 चेंडूत 25 धावा. आणि दीपक यांनी जर या ठिकाणी विकेट घेतले तर त्यांच्यासाठी सुद्धा ₹500 सचिन तिवारी यांच्यातर्फे लावण्यात आलेले आहेत. प्रवीण परचंडे यांना दिले जाईल. दहा चेंडूत 31 धावा केलेल्या आहेत. संघाची धाव संख्या 55. तीन चेंडूमध्ये 3 षटकार आलेले आहेत. या ठिकाणी युवराज सिंग याच्या गोलंदाजीवर प्रवीण परचंडे प्रचंड फॉर्म मध्ये आहे. आणि चौथा षटकार जर या ठिकाणी आला तर कोणी आश्रयदाते निलेश आव्हाड या ठिकाणी आहेत. पाहूया, त्यांच्या वतीने ₹500 जाहीर करण्यात येत आहेत. आणि गगनभेदी उत्तुंग असे षटकार होते. डोळ्यांचे पारणे फेडणारे आमचा हा शिष्य प्रवीण परचंडे अतिशय सुंदर असं बॅटिंग आपल्या संघासाठी करत आहे. 2 चौकार आणि 3 षटकार त्याने आतापर्यंत मारलेले आहेत. आणि चौथा चेंडू या ठिकाणी वाईड आहे असं पंचाने त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. संघाची धावसंख्या 56.
आणि या इनिंग मधील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आओ आणि सुंदर असा हा झेल यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी घेतलेला आहे. सत्यम सिंग हे त्या ठिकाणी विकेट कीपर होते. आणि बॅटिंगला आले आहेत मुंबई पोलीस गणेश इलक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव पळून पूर्ण झालेली आहे आणि सुंदर अशी फिल्डिंग त्या ठिकाणी केली होती. आणि थर्ड अंपायर पहा आपण त्या ठिकाणी रनआउट आहे की नाही. क्षेत्ररक्षक ओम गाढवे यांनी हा चेंडू फेकला होता आणि विकेट कीपर सत्यम सिंग यांनी MS धोनी प्रमाणे त्या ठिकाणी कीपिंग केली. आणि पंचांना सूचना आहे की खेळाडू बाद आहे हा, आपण तसे घोषित करावे. आणि कोण उतरत आहे, जुगल वागेरे संघ मालक. या ठिकाणी उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले जुगल वागेरे या ठिकाणी बॅटिंगला जात आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. जुगल यांनी मारलेला आहे चेंडू आणि हा चेंडूवर खेळाडू रनआउट झालेला आहे. संघाची धाव संख्या 57. की 7 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी 58 रन ची आवश्यकता आहे.
पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर थोडीशी फंबलिंग झाली आहे. हर्षद काले स्ट्रायकर एंडवर, समीर चौधरी नॉन स्ट्रायकर एंडवर, गोलंदाज तरुण ओव्हर द स्टंप्स. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने वेगाने बॅट फेकली, तेज तर्रार, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. निलेश आव्हाडने जर 3 कॅचेस पकडल्या तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज आहे राहुल आंडे यांच्या मार्फत. चार चेंडू आणि अजून खाता उघडता आला नाही. सुपर गोलंदाजी. यावेळी 5वा चेंडू इनर एज लागते आणि चेंडू डिक झोन मध्ये जातोय. स्ट्राइक एंड होईल. 5 चेंडू मध्ये अकाउंट ओपन झालं इथे अटॅकर्स टीमचं. जायंट्स टीम आज मजबूत स्थितीमध्ये दिसते, कारण जायंट्स टीम मध्ये तेवढी चांगली गोलंदाजी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि बॅटिंग देखील चांगली आहे. कारण बॅटिंग मध्ये प्रवीण असेल, तरुण असेल, चांगले बॅटर्स आहेत. यावेळी हे षटक खूप जबरदस्त राहिले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, मात्र एकच धाव खर्च केली आहे. इथे कॅच ड्रॉप झालेला आहे गुड्डू तिवारी यांच्याकडून. खूप मोठी विकेट होती ही. का हा टर्निंग पॉइंट असू शकतो बघूया. आणि हा इथं उडवून दिलेला आहे चेंडू. हा बघू आज झालेला आहे झेल आणि इथे समीर परत येताना
कमी वेळ आहे आज आपल्याला सेमी फायनल फायनल सुद्धा खेळवायचे आहेत. आता इथे नेक्स्ट मॅन वन डाऊन उतरलेले आहे माही हरिओम पाल. 7 नंबरची जर्सी उतरून खेळलेले आहे हे खेळाडू. बघू हे धोनी सारखे फिनिश करू शकतात की नाही. नेक्स्ट बॉल घेऊन येत आहे आणि हा उचलून घेतलेला आहे पण हा नाही. माही नाही ही मिस्टेक नव्हती करायची तुम्हाला अजिबात नाही. एक ओव्हर 3 बॉल फक्त 2 रन आणि 2 गडी परतलेले आहेत. विकास सिंग फुल फॉर्म मध्ये आहेत. बघूया आता दोन्ही सिंग वर्सेस सिंग हा सामना चाललेला आहे. सत्यम सिंग वर्सेस विकास सिंग ऑन हॅट्रिक. आणि हा उचलून ठेवलेला आहे. हा काही हॅट्रिक होईल की नाही. झालेली आहे हॅट्रिक. Oh my goodness! From नाशिक आणि हा उधळलेला आहे आणि डायरेक्ट हा नाशिकात पाठवलेला आहे बॉल. शाबास हर्षद शाबास. एक जुना चेंडू देवाची इच्छा सिंग गोलंदाजीला आलेले आहे 3रं ओव्हर घेताना. आणि आज सांगू इच्छितो आज मोहित सिंग यांचा मुलाचा पहिला वाढदिवस सुद्धा आहे. फटाफट द्यावा एक चेंडू. मॅच नका जास्त थांबवू. आपल्याला आज खूप मॅच खेळवायचे आहे प्लस आपल्याला प्रेझेंटेशन सेरेमनी पण सुद्धा करायची आहे.
तर स्पीडअप करावा इकडे फटाफट. अंपायर्सला विनंती असेल की त्यांनी फटाफट गेम चालू करायचा आहे. अगेन मोहित सिंग वर्सेस युवराज सिंग. बघू हे बॅटल कोण जिंकता. उत्कृष्ट चेंडू, पण इथे एक रन झालेला आहे. गुड बॉलिंग आणि मोहित, सकाळपासून बघतोय मी ह्या माणसाला. काय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो हा मोहित सिंग. अगेन मॅन फ्रॉम नाशिक हर्षद काळीज ऑन स्ट्राइक. हा मारलेला आहे इकडे लेग साइडच्या तिथे प्रवीण. तिथे प्रवीण आज जणू काही कोणतं गोळी घेऊन आले काय माहिती. ओ इथे रनआउटची संधी होती मिस करताना, पण आज सकाळपासून प्रवीण बॅटिंग आणि फिल्डिंग मध्ये असा चमकला आहे. उत्कृष्ट असा हा आयकॉन खेळाडू त्याच्या टीम साठी खेळताना. चल हर्षद. ओ हा इथे डिक्लेअर मध्ये बॉल जाताना हा उडवून ठेवलेला आहे. हा चेंडू बघू हात जातो की नाही. हा सीमा रेषा बाहेर. युवराज सिंग यांच्याकडून हा गेलेला आहे चेंडू. बघू एक खेळाडू होता जो इंटरनॅशनल मध्ये युवराज सिंग त्यांनी जे 6 बॉलला 6 मारलेले. आता इथे ओ ओनर, इट्स माय ऑनर. सात बॉल 39 धावा. 7 बॉल 39 टू गो. इथे एक रनामध्ये संतुष्ट मानायला लागेल हर्षद यांना. हर्षदची बॅट जणू थांबलेली आहे. एक षटकार आलाय फक्त त्यांच्या बॅट मधून बस. धावा. का हे होऊ शकतं हे फक्त आता हर्षद काळे यांच्या हातावरतीच आहे. नाशकाचं नाव खराब नको करू हर्षद. नाशकात तुला परत कोणी घेणार नाही. इथे शुक्लाजी ही एक ओव्हर घेतात. एक एक्सपिरियन्स खेळाडू असे. आणि हा उडवून ठेवलेला आहे. हा चेंडू जातो की नाही. प्रवीण बाबा बाबा. घेऊन आलेले प्रवीण आज माझ्या मताने पहिल्या जाऊन हार्डवेअरच्या दुकानामध्ये जाऊन हा फेविक्विक हाताला लावून आलेला आहे. सगळे बॉल त्याच्या हाताला चिटकतायत. नारायण पालच्या प्रत्येक सिक्सला राहुल अंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा उडवलेला आहे. काय 1000 रुपये आहेत की नाही. नाही
गुड्डू बोलला नाही, हे 1000 रुपये मी नाही मिळू देणार. आणि हा रनआउटचा चान्सेस हा मिस झालेला आहे आणि हा ओव्हरथ्रो झालेला आहे, पण नाही धावणार. त्यांना 1000 रुपये पाहिजे आहेत, त्याच्यासाठी त्यांनी स्ट्राईक घेतलेली आहे. तीन चेंडू 36 रन, प्रत्येक चेंडूला 12 रन. बाबा हा वाईट, ही मिस्टेक नका करू शुक्लाजी. काल तुम्ही बघितलेलं आहे काय झालेलं आहे. काही येऊ शकता. क्रिकेटचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातो. आणि हा मारलेला आहे स्क्वेअरच्या हिशोबाने, पण इथे गणेश शिलक यांच्याकडून उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 1 धावामध्ये संतुष्ट. युवराज सिंग 2 बॉल 34 रन. हा आपटलेला आहे चेंडू आणि हा वर बॉल आहे ढगात आणि ढगाला लागली कळ आणि ही कॅच झालेली आहे ड्रॉप. कॅच सोडलेली आहे, पण मॅच अजून पण त्यांच्या पकडमध्ये आहे. हा लास्ट बॉल आणि हा परत वाईट. मला 1000 रुपये पाहिजे, मी 1 6 मारणारच, या हिशोबामध्ये ते उतरलेले आहेत. नाही मारले तर 1000 रुपये त्यांना राहुल अंडे यांना द्यायला लागतील. अरे नाही नाही नाही, पुढे यायची गरज नव्हती. हा 22च्या हिशोबाने 1 रन मिळालेला आहे आणि ही मॅच संपलेली आहे. 30 रनांनी ही मॅच जुगल वाघारे यांचा संघ जिंकलेला आहे. नाउ द नेक्स्ट मैच इज अ बिग मैच. आर्या पार की लड़ाई. अक्षय रिसेंट मॅच मधले जे मॅन ऑफ द मॅच होते ते मॅन फ्रॉम आरसीसी विकास सिंग हे ठरलेले आहे प्लेयर ऑफ द मॅच. हॅट्रिक घेतलेली आहे आणि प्लस राजूदा यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक सुद्धा जाहीर केलेलं त्यांनी आणि इकडे स्कॅनर पाठवलेला